पुणे येथील राजनंदिनी स्मृती फाउंडेशन वतीने अभिनव उपक्रम आयोजन करून पर्यावरण पूरक जनजागृतीचा संदेश दिला। अभिनव उपक्रम राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने पुणे येथील हडपसर भेकराई नगर येथे दिवे घाट मार्गे पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी, मुक्ताई पालखी, संत तुकाराम महाराज पालखी तसेच मार्गावरील दिंड्यांना सीड बॉल्स, झाडांच्या बिया, कोय इत्यादी वारकऱ्यांना देऊन पर्यावरण पूरक जनजागृती संदेश वारकऱ्यांना देण्यात आला। महाराष्ट्रामधील अमरावती येथील सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारी इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी क्षमता ठाकूर हिने मागील महिन्यात 5 जूनला विश्व पर्यावरण दिनानिमित्त 1 लाख सीड बॉल्स बनविण्याचा व ते निशुल्क वितरणाचा संकल्प केला होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून या आव्हानाला प्रतिसाद देत यवतमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, परभणी, हिंगोली, सोलापूर, जळगाव, धुळे, नाशिक, जालना, बुलढाणा, पुणे आदी जिल्ह्यातील पर्यावरण मित्र सभासदांकडून उत्स्फूर्तपणे कडुलिंब, जांभूळ, चिकू, सीताफळ, आंबा इत्यादींच्या बियापासून तयार केलेले सीड बॉल्स सर्वांनी एकत्रित आणून ते स्मृती रथात गोळा केले आणि सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत दिंडीमधील हजारो वारकऱ्यांना निशुल्क वितरित करण्यात आले। पर्यावरणाच्या क्षेत्रात राज्यभरात काम करणाऱ्या राजनंदिनी स्मृती फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या गतवर्षी अकोला, अमरावती, पंढरपूर, परतवाडा इत्यादी ठिकाणी झालेल्या शिवमहापुराण कथेमध्ये आपल्या सर्व सभासदांना नेऊन प्लास्टिक मुक्त देशाच्या संकल्पनेवर जनजागृती करण्यात आली व तसेच लाखो भाविक भक्तांकडून केलेल्या प्लास्टिक कचऱ्याला संकलित व एकत्रित करून त्याची विल्हेवाट करण्यात आली। या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। पालखीत वारकऱ्यांना निशुल्क सीड बॉल्स वितरणाच्या या अभिनव उपक्रमात फाउंडेशनचे संस्थापक राजसिंग चंदेल, संतोष सिंग ठाकूर, सारिका चंदेल, नरेंद्र सिंग ठाकूर, कलशेट्टी सर तसेच ग्रीन काउंटी फेज 1 मधील चेअरमॅन हाके, गोयल, भारती माळी आदींनी विशेष सहभाग नोंदवला। तसेच यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांचे सोशल मीडिया टीमचे श्री गणेश कराड विशेष उपस्थित होते। याकरिता अमरावतीवरून कुमारी क्षमता ठाकूर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले।